एकाग्रता विषय चालू होता आपला. एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे. मन एकाग्र झालंच पाहिजे. आणि ध्यानात ज्ञानम प्रवर्तते. एकाग्र झाला की त्यातून ज्ञान आपोआप प्रकट होईल. आम्ही तो शक्तिपात मार्ग म्हणतो. तर एकाग्रता आपोआप साधली जाते. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी संस्कृतचा अभ्यास कुठेही केला नाही. माझे शिक्षक 15 दिवस त्यांच्या गावात, 15 दिवस माझ्या गावात. कारण 30 किलोमीटर बस नव्हती, त्यामुळे इन्स्पेक्शनला कोणी येण्याची भीती नव्हती. 30 किलोमीटर चालून येणारा कोणी, आमच्याकडे नाजर म्हणायची उर्दूमध्ये त्याला, इन्स्पेक्टर कोणी शाळेत यायची भीती नव्हती. त्यामुळं आमची शाळा 15 दिवस सुट्टी, 15 दिवस शाळा. अभ्यास करता करता सगळं प्राप्त होतं. एकाग्रता साधली, सगळं साध्य होतं. बोपदेव नावाचे फार मोठे संत होऊन गेले भारतीय इतिहासामध्ये. संस्कृतचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती मंडळीला माहिती असेल की बोपदेव कोण होऊन गेले. त्यांच्या अद्भुत रचना आहेत. भागवतावरचे 3 ग्रंथ आहेत मोठे. हे बोपदेव मंदबुद्धी यांना काशीला नेऊन ठेवलं आणि राम राम रामा हा प्रथमा सुरुवात झाली. त्यांना हे सुद्धा पाठ होईना. पाठ केव्हा होतं मी काल सांगितलं. एव्हरीबडी इज जिनियस, सगळेजण हुशार आहेत, पण त्या विषयामध्ये रुची नसेल तर पाठांतर होत नाही. त्या विषयामध्ये रुची असली पाहिजे. आवडीचा विषय वाचायला घेतला की मनुष्य वाचून काढतो, आणि दुसरा आवडीचा विषय नसला, महाराज ते श्रीपाद श्रीवल्लभ वाचायला घेतलं ना झोपच येते हो. काय पापही काय आमचं, पाप बीप काही नाही, तुमची रुची नाही आहे. तेच कादंबरी घ्या, लगेच एका बैठकीत वाचून काढाल. याचं कारण त्या विषयाबद्दल तुमची रुची नाही आहे. पाठांतर होणं काही अवघड नाही आहे, फार सोप आहे, फार सोप आहे. ज्याचं मन एकाग्र झालं तो लगेच पाठ करू शकतो. स्वामी विवेकानंद प्रवास करत होते आणि गाडीमध्ये समोर दुसरे व्यक्ती पाश्चात्य लोक बसले होते. स्वामी विवेकानंदांनी ते पुस्तक घेतलं आणि एक पेज वाचला, पेजच्या पाठीमागे वाचलं आणि पेज फाडून टाकून दिलं. दुसरं पेज वाचलं, फाडून दिलं. तिसरं वाचलं, अर्ध पुस्तक त्यांनी फाडून दिलं, फेकून दिलं. ते समोरचे पाश्चात्य म्हणले, काय बेडा की काय. आपल्या लोकांना वेटच मानतात. काहीतरी भगवे कपडे गुंडाळून पॅन्ट शर्ट घातलं म्हणजे चांगलं असतं बरं का. धोतरवाले. विवेकानंदाच्या वतीत हेच धारणा झाली. इथेच नव्हे, शिकागोमध्ये सुद्धा सुरुवातीला त्यांना हाच प्रश्न पडला होता. त्याने विचारलं होतं की थोडे ढंग से एक सभ्य जेंटलमैन के वैसे कपड़े पहनो. विवेकानंद ने उत्तर दिलं, ओ तो आपके पास टेलर लोग जेंटलमैन बनाते हैं. कपडे शिवणारा तुम्हाला जेंटलमैन करतो काय? आमच्याकडे संस्कृती करते, अभ्यास करतो. तसं विवेकानंदाने अर्ध पुस्तक फाडलं आणि त्या लोकांना राहावे ना. ते म्हणजे आप ये गीता फाड़ रहे क्यों, बाद में पढ़ सकते ना. त्यांनी उत्तर दिलं, मुझे पढ़ने की आवश्यकता क्या है, मुझे दूसरी बार पढ़ने की आवश्यकता नहीं है, और मैं सन्यासी हूं. सन्यासी संग्रह नहीं कर सकता, इसलिए मैं संग्रह नहीं कर सकता इसको. फिर दूसरी बार पढ़ने की आवश्यकता नहीं. हां, एक बार पढ़े तो बस है. त्यांना आश्चर्य वाटलं, असं कसं शक्य आहे. विवेकानंदांनी एक पेज वाचायला सुरुवात केली आणि पाठीमागून पेज वाचलं आणि पेज फाडून त्यांच्या हातात दिलं, पेपर फाडून दिला. आणि या पहिल्या शब्दापासून दुसऱ्या पेजच्या शेवटच्या अक्षरापर्यंत जिथे कामा, जिथे फुल स्टॉप, सगळं वाचून दाखवलं. तेव्हा विचारलं त्या लोकांनी, याचं रहस्य काय? ते म्हणले, याचं रहस्य भारतीय तत्त्वज्ञानात ध्यान आहे, एकाग्रता आहे. ध्यानामुळं अवांतर विषय आपोआप नाहीचे होतात. अनवांटेड फाईल स्टोअर केल्या की त्यामुळं या मेमरीला जागा नसते नवीन फाईल्स घेण्याकरता. मग काय करावं लागतं? काही फाईल एरेज कराव्या लागतात, डिलीट कराव्या लागतात. तसं ध्यानामुळे हे इरेजिंग प्रोसेस, डिलीटिंग प्रोसेस सुरू होतं आणि त्यामुळे त्या फाईल सगळ्या डिलीट होतात ज्या अनवांटेड आहेत.
आणि त्यामुळं मेमरी पॉवर वाढते. म्हणून योगसूत्रामध्ये प्रज्ञा तत्र ऋतंभरा, ऋतंभरा प्रज्ञा नावाची प्रज्ञा जागृत होते. मग ज्ञान बाहेरून घ्यायची गरज नाही. आज जे आम्ही ज्ञान घेतो ना ते बाहेरून घेतो, बरोबर आहे. पण विवेकानंद म्हणतात नॉलेज इज इनहेरंट इन मॅन. ज्ञान प्रत्येकामध्ये आहे. गुरुजी काय करतात, फुंकर घालतात. राखेच्या ढिगाखाली लपलेला अग्नी गुरुजींनी फुंकर घातल्याबरोबर अग्नी प्रकट होतो. त्याप्रमाणे ज्ञान प्रत्येकामध्ये आहे. ते ज्ञान गुरुच्या फुंकर घालल्यामुळं, गुरुच्या मनात संकल्प झाल्यामुळं हा मोठा झाला पाहिजे, तो मोठा व्हायला लागतो. एवढं आपल्याकडे शास्त्र आहे. ते ज्ञान प्रत्येकामध्ये आहे. महत्वेच्छा, पाचवा गुण. जीवनामध्ये माणसाने, मी काय सांगितलं, प्रखरपणे जगलं पाहिजे. सामान्य म्हणून जगायचंच नाही, पण अहंकार न करता. काही माणसं अल्पविद्या बहुगर्वी, येतं थोडं आणि गर्व जास्त असतात. तो असता कामा नाही. बोपदेवानी प्रयत्न केला, जमलं नाही. बोपदेव पळून आले. म्हणजे आपलं क्षेत्र नाही, हे राम रामो रामा हा प्रथमा आपल्या इथे काही बसणार नाही. पळून आले आणि एका झाडाखाली बसले होते. गावची मंडळी तिथे यायची, विहिरीत पोहरा सोडायचा, पाणी काढायचं. एक ठराविक ठिकाणी घागर ठेवायचे. ती घागर उतरायची का दगडावर ठेवायची, तिथून खांद्यावर घ्यायची आणि निघून जायची. बोपदेवाने विचार केला, हे ठराविक ठिकाणीच का ठेवतात. ते विश्रांतीला बसले होते झाडाखाली. ते उठून गेले आणि पाहिलं घागर ठेवून ठेवून तिथे खड्डा पडला होता दगडाला. आणि त्यानंतर दोर सोडून सोडून त्या दगडालाही निशाणी झाली होती. करत करत अभ्यास के जडमती होत सुजान, रसरी आवत जात है सिल पर पडत निशान. त्या शिळेवर निशाणी झाली. ज्या दगडाने दोर तोडला जातो त्या दगडाला दोरी अभ्यास केल्यामुळे, घातल्यामुळं निशाणी झाली. तसं आपण प्रयत्न केला तर का नाही होणार. म्हणून बोपदेव तिथून परत गेले आणि संस्कृतचे प्रकांड पंडित होऊन ते परत आले. म्हणजे अभ्यासाने असंभव काहीच नाही. देर इज नो वर्ड इम्पॉसिबल इन माय डिक्शनरी म्हणणारा नेपोलियन बोनापार्ट हा कोण होता. एक सामान्य सोल्जर, पण जगत जेता झाला. एका शाळेमध्ये घंटा वाजवणारा, टन टन टन, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका जॉर्ज वॉशिंग्टन चपरासी होता. पण घंटा वाजवताना म्हणायचा टन टन टन, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका जॉर्ज वॉशिंग्टन, आणि तो प्रेसिडेंट झाला. नथिंग इज इम्पॉसिबल. लक्षात घ्या. दैववाद कमी माना. मी भारतीय असल्यामुळे सोडा म्हणत नाही, पण वशिष्ठांनी स्पष्ट सांगितलेलं आहे हा दैववाद ज्याला काही प्रयत्न करायचेच नव्हते त्यांनी दैववाद मांडलेला आहे. ते म्हणतात मूढै प्रकल्पितम दैवम तत्परास्ते क्षयंगतः. ज्याला काही करायचं नाही त्यांनी दैवाची कल्पना केली. दैवात असेल तर होईल, काही नाही होणार, प्रयत्नानेच होणार. पण त्या प्रयत्नाला भगवंताच्या कृपेची जोड मात्र पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते तर भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविन निराश्रयो. उपासना असावी, पण दैवशास्त्राला मान्य नाही आहे. ज्याला काही करायचं नाही त्यांनी जे नशिबात असेल ते होईल म्हणायचं आणि बसायचं. पण प्रयत्नाने सगळं शक्य. लक्षात घ्या, या मनुष्य देहामध्ये भगवंतानी काय नाही दिलं. मनुष्य सगळं करू शकतो. आणि हे करत असताना महत्वेच्छा मोठी ठेवली पाहिजे. मी असामान्य जगणार आहे. मनात संकल्प करायला काय बिघडलं. चांगले संकल्प, काय बिघडलं. मी मोठा डॉक्टर होणार आहे, काय बिघडलं. झाला ठीक, न झाला नुकसान तर काही नाही ना. म्हणून वेदामध्ये एक शिवसंकल्प चुकत आहे, मुद्दाम सांगितलेलं आहे. शिवसंकल्प चुकत आहे. त्याच मनामध्ये चांगले संकल्पच असावेत. जज्जाग्रतो दूरमुदैति दैवंत दुसुप्तस्य तथैवैति दूरंगमं ज्योतिखां ज्योतिरेकं
तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. मनामध्ये सदैव शिवसंकल्प असावेत. दक्षिण भारतामध्ये एक अशी म्हण आहे की या वातावरणामध्ये तथास्तु देवता फिरत असतात. तुम्ही जे म्हणाल तथास्तु म्हणतात. मी मोठा होणार का? तथास्तु. मी नापास होणार का? तथास्तु. त्या देवतेंचं कार्यच एवढं आहे तथास्तु म्हणणे, आणि ते म्हणतील तर ते होणारच. म्हणून संकल्प चांगले करावेत, अपेक्षा चांगल्या ठेवाव्यात, इच्छा चांगल्या ठेवाव्यात, सदैव सकारात्मक विचार असले पाहिजेत. कल्पवृक्षाखाली बसून काय मागायचं हे ठरवलं पाहिजे की नाही. मोठे विचार असावेत मनामध्ये. पण माणसाची तसे विचार होत नाहीत. ही सहज प्रवृत्ती आहे माणसाची, खाली उतरणे. एकदा काय झालं, वैकुंठामध्ये विष्णूकडे आजकाल कोणी जात नाही. खूप वॅकन्सीज आहेत तिकडं. इकडेच आत्ता सांगितले ना किती लाखामध्ये वॅकन्सीज, इकडेच अप्लिकेशन जास्त आले, तिकडं कोणी जात नाही आजकाल. त्यामुळे विष्णूने सांगितलं, नारदा अरे कोणाला तरी घेऊन ये, एखादा व्यक्ती मला करमणूक करायला, टाईमपास. नारद आले आणि त्यांनी पाहिलं की व्यक्ती गंध वगैरे लावलेला आहे, चांगला आहे. म्हणजे ठीक आहे, याला घेऊन जाऊत. या बहुतेक भक्त दिसतोय. आणि याला घेऊन गेले, चल बाबा वैकुंठाला. याला घेऊन गेले. जात असताना वाटेत स्वर्ग लागला. स्वर्गामध्ये का झाडाखाली बसतो, आत्ता मी आत्ता येतो. आणि नारद गेले. हा बसला. मूळ स्वभाव जात नाही पाहिला माणसाचा. तो करामाचा अभंग आहे. आधी होता वाग्या, जन्मयोगे झाला पाग्या, त्याचं येळकोट राहीना, देह स्वभाव जाईना. आधी होती दासी, ती झाली राणी, तिचं घरकाम राहीना, देह स्वभाव जाईना. हा मूळ स्वभाव या माणसाचा. तिथे गेला तरी तेच चिंतन करणार. झाडाखाली बसला. आहा थंड आहे भाऊ, सावली चांगली आहे, प्यायला पाणी मिळालं तर बरं होईल. म्हणता क्षणी ते पाण्याचा प्रवाह यायला लागला. पाणी पिला. नंतर वाटलं जेवायला चांगलं मिळालं तर बरं होईल. लगे पंचपक्वानाचं ताटे आलं, जेवण झालं. आता जेवल्यावर काय करावं? लगे विचार आला, झोपायला जरी चांगले घर आणि मध्ये पलंग असला असता बरं झालं असतं. लगे घर तयार, हात पलंग वगैरे तयार आहे. आणि झोपल्यानंतर तरी चांगलं झोपावं की नाही. पाय दाबाला 2-4 दासी मिळाल्या तर बरं होईल. दासी तयार. इथपर्यंत चांगले विचार केले, हो ठीक आहे. पण जिथे चांगले विचार करतो ना तिथेच पुढे खड्ड्यात पडतो तो. आणि 4 दासी पाय दाबत असताना विचार आला, हे जर बायकोनी पाहिलं ना झाडू घेऊन मागे लागेल. झालं, बायको आली, झाडू घेतला, लागली मागे. पळायला लागला. आणि पळता पळता समोर देवर्षी नारद आले. नारदांच्याला काय रे कुठे पळतो? म्हणजे असंच झालं. नारद म्हणतात, भल्या माणसा, अरे तू कल्पवृक्षाखाली बसलेला आहेस, तुझी कल्पना करतोस, ती पूर्ण होते. मग सकारात्मक विचार का नाही ठेवत? नेहमी माणसाने सकारात्मक विचार ठेवावेत, कधी नकारात्मक विचार ठेवायचे. माणसामध्ये एवढं बल आहे, मनुष्याच्या मनामध्ये एवढं बल आहे की तो जो म्हणतो ते व्हायला लागतं. आम्ही लहानपणी त्राटक करत असतो. वडील योग शिकवायचे. त्यांनी सांगितलं तू त्राटक कर. किती आत्मविश्वास वाढतो पहा तुम्ही. 15 फुटावर मातीचा घडा ठेवायचा, स्टूलवर एका मातीचा घट ठेवायचा, आणि 15 फुटावर आपण बसून त्राटक करायचं आणि भाव करायचा, संकल्प करायचा की तो घट माझ्याकडे येतोय, तो घट माझ्याकडे येतोय. तो काही येत नाही. कसा काही? म्हणजे भौतिक शास्त्रानुसार तो घट काही माझ्याकडे येणार नाही, भौतिक शास्त्रानुसार. आणि काही दिवस अभ्यास केल्यानंतर असं जाणवायला लागेल की तो घट तुमच्या समोर आलेला आहे. तुम्हाला जाणवेल तुमच्या समोर आलेला आहे, आणि तुम्ही त्यावेळी त्याला हाताने मारायचं आहे. मारल्यानंतर घट तिथेच असतो. तुम्हाला फक्त दिसला तो इथं आल्यासारखा, आलेला नसतो. पण एक दिवस असा येतो की तो घट इथे फुटतो. पहा तुम्ही, करून पहा प्रयोग. आपल्या भारतीय ऋषीमुनींनी काय काय शास्त्र दिली आहेत, तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष करून पाहाल ना, आज जग सुद्धा भारताकडे काय दृष्टीने पाहत होतं. स्वतः इतिहास सांगतो की जेसस ख्राइस्ट त्याचे 14 वर्ष त्याच्या लाईफमध्ये मिसिंग आहेत. तो भारतामध्ये आला होता आणि हिमालयामध्ये अनेक ऋषींच्याकडे योगाभ्यास केला असं वर्णन सांगतात. या भूमीवर बरंच काही घडलेलं आहे. म्हणून संकल्प मोठे असावेत. नो फेल्युअर.
बट लो एम इज क्राईम. सक्सेस झाला नाही काही हरकत नाही, दुःख मानायचं कारण नाही, पण कमी इच्छा ठेवणं, कमी दर्जाच्या इच्छा ठेवणं हा क्राईम आहे. पण माणसाने सदैव उच्च विचार ठेवले पाहिजेत आणि विश्वास ठेवला पाहिजे आपल्या इच्छेवर. विश्वासामध्ये बल प्रचंड आहे. विश्वासो फलदायक हा, त्यातून फल प्राप्त होत असतं. त्याकरता बाकी सदाचार वगैरे गोष्टी पाळल्या पाहिजेत. मनाची प्रसन्नता असली पाहिजे, मन नेहमी प्रसन्न असलं पाहिजे. मनामध्ये दुर्विचार येता कामा नये, कारण मन हेच शुभसंकल्प करू शकतं आणि अशुभही संकल्प करू शकतं. मन हेच मोक्षाला कारण आहे, मन हेच अधोगतीला कारण आहे. म्हणून मन वश करणं, मनाचं बल वाढवणं आणि यातून संस्काराला वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे करत असताना विद्यार्थ्यांनी मन प्रसन्न करण्याकरता शास्त्रात व्यायामाची गरज सांगितलेली आहे. आजकाल व्यायाम नाहीच आहे. पूर्वी घरचं प्रत्येक काम करताना व्यायाम व्हायचा. भांडे धुताना हाताचा व्यायाम, कपडे धुताना हाताचा आणि कमरेचा व्यायाम. काही मुद्दाम व्यायाम करण्याची गरज भासत नसे, त्यामुळे आरोग्य संपन्नता होती. बोटाचे व्यायाम, धार काढताना, दूध काढताना सुद्धा प्रत्येक घरचं कार्य हे व्यायाम. पण आता व्यायाम नाहीच. आजकाल काहीच नाही खरं पाहता, आम्ही विसरून गेलो. लोक हसतात तरी का हो? खरं सांगा. आता मी एवढं सांगायलो ना, सगळे माझ्याकडं 10 दिवसातले का हो एवढं गंभीर व्हायला काय झालं? नाही, आपला प्रसंग चांगला आहे ना, असं काही 10 दिवसातला नाही ना. मग का चेहरे प्रसन्न ठेवत नाहीत? मनाची प्रसन्नता चेहऱ्यावर दिसते. लक्षात घ्या, आपले चेहरे बोलतायत, पण हळूहळू बोलायचं बंद केले चेहऱ्यानी, कारण याला काहीच कळत नाही पाहिल्यानंतर. याच्यावर काय संकट आले बा? अरे भाई रोता क्यों? मेरी सूरत ही वैसी है. काय उत्तर द्यायचंय? लोक हसायचं विसरून गेले जीवनामध्ये, म्हणून लाफिंग क्लबमध्ये जावं लागतात. पैसे खर्च करून लाफिंग क्लबमध्ये जायचं आणि कृत्रिम हास्य आणायचं. एवढं काय? हसाना मुक्त कंठानी. काही लोक हसतात बरं का, हसतात, पण दात दिसू देणार नाही शपथ घेऊन. कशा करता कंजूशी? अहो, पूर्वी परस्पराला भेटले म्हणजे कसे हसायचे माहिती आहे का? मुक्त कंठाने हसायचे हो. मन प्रसन्न ठेवा. आणि विद्यार्थ्याकरता याही पूर्वी वक्त्यांनी सांगितलेलं आहे, व्यसन. व्यसन कुणाला नाही, सगळे व्यसनी आहेत, सगळे व्यसनी आहेत. काय सर? त्यांना व्यसन आहे विद्यार्थ्यांना चांगलं शिकवायचं. व्यसनच आहे. कुठलाही छंद, कुठलीही हॉबी याला व्यसनच म्हणतात. पण कोणते व्यसन असावे त्याला महत्त्व आहे. सगळ्याजवळ काही ना काहीतरी छंद असतो, हॉबी असते. व्यसन म्हणजे सगळे वाईट असं नाही आहे. मी काय सांगतो माहिती आहे का? मला पण 2 व्यसन आहेत. ते लपवायचा प्रयत्न आहे माझा बरं का. हो, नाही तर एकदम निर्व्यसनी व्हा म्हणल्यानंतर पंचायत होईल. मी सापडेन ना 2 व्यसनामध्ये. प्रामाणिकपणे सांगतोय बरं का, व्यासपीठावर बसून. मला 2 व्यसन आहेत. आहेत का? आहेत ना? हो, तरी मी तर मला सोप्या युक्त सांगतो बरं का. कोणी प्रश्न विचारला आणि उत्तर 2 असतील, हो किंवा नाही. काही लोकांनी हो म्हणायचं, काही लोकांनी नाही म्हणायचं. उत्तर मिळून जातं लगेच. कलिविडंबन नावाचा ग्रंथ आहे, तुम्हाला सोप्या सोप्या युक्त्या सांगतो. त्याच पांडव किती होते माहिती नाही आजकाल. ते एकदा अनुपम खेर सोन्याचा सिक्का घेऊन निघाले होते. 5 पांडवाची नावं सांगा. त्यांनी सांगितले, भीम, भरत, लक्ष्मण. हे पाहिलं असेल बऱ्याच लोकांनी. आपला इतिहास इतका पक्का विषय आपला.
बाकीच्या लोकांना सोडा, म्हणजे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न किंवा धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव याची नावं माहिती नाहीत. बाकी रंतीदेव कोण होता, बाकी आणखी भारताचं नाव कोणाच्या नावावरून पडलं हे इतिहास विचारत बसत नाही. आज जरी मी प्रश्न विचारला, या भारताला कुणाच्या नावावरून नाव पडलेले भारत, किती लोक सांगू शकतील? किंवा भारत नाव पडण्यापूर्वी या देशाचं नाव काय असलं पाहिजे, किती लोक सांगू शकतील? भारत नाव ठेवलं त्या अगोदर काहीतरी दुसरं नाव असेल ना. काय नाव असेल? अजनाब खंड. म्हणजे इतिहास सुद्धा आमचा इतका पक्का झालेला आहे. असो, व्यायाम आणि निर्व्यसनता, दोन व्यसनं असावीत. माझ्या पित्याने लहानपणीच सांगितलंय, व्यसनानि संति बहुशो व्यसनद्वयमेव केवलम व्यसनम. खूप शेकडो व्यसन आहेत म्हणाले, पण दोन व्यसनं असावीत. कोणती? विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. एक विद्येचा अभ्यास करण्याचं व्यसन किंवा भगवंताच्या चरणी भक्ती करण्याचं व्यसन, हे दोन व्यसनं असावी. ज्ञानार्जन आणि भगवंताची उपासना ही सदैव असली पाहिजे. बाकीचे व्यसन कसले नको. निर्व्यसनी समाज निर्माण झाला पाहिजे. पण याला मुख्य जिम्मेदार पालक आहेत. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं काल की पालक स्वतःच व्यसन करतात आणि मुलाकडून अपेक्षा ठेवतात तू व्यसनी होऊ नको. हे संभवत नाही. आधी केले मग सांगितले तर परिणाम होणार आहे. एकदा एकनाथ महाराजाकडं माता पिता आपल्या मुलाला घेऊन आले. घरी गूळ होता भरपूर, ऊसाचे मळेच होते, त्यामुळे घरी गूळ भरपूर असायचा. पूर्वी गुऱ्हाळ करायचे त्यामुळे गूळ घरी असायचा. आणि तो मुलगा रोज काहीतरी 1.5 किलो 2 किलो गूळ खायचा. आणि जास्त गूळही चांगला नाही, मर्यादेत सगळं ठीक आहे, अति सर्वत्र वर्जयेत. म्हणून त्याचे माता पिता त्या बाळाला घेऊन नाथ महाराजांच्याकडे गेले आणि सांगितलं, महाराज हा गूळ खूप खातोय हो. याला सांगितलं ऐकत नाही. नाथ महाराजांनी पाहिलं आणि म्हणाले 15 दिवसानंतर या. 15 दिवसानंतर या. ते घेऊन गेले बाळाला आणि 15 दिवसानंतर आले आणि महाराज आपण या म्हणाला होतात. नाथांनी पाहिलं म्हणजे बाळ जास्त गूळ खाणं चांगलं नाही आहे. निघून गेले आणि खरंच त्या मुलांनी गूळ खायचा कमी केला. 1 महिन्यानंतर परत आले आणि महाराज एवढंच सांगायचं होतं तर पहिल्याच भेटीत का नाही सांगितलं आपण? पहिल्यांदा सांगता आलं असताना की गूळ खाऊन, आपण सांगितलं नाही कमी झालं. ते म्हणाले तुम्ही पहिल्यांदा आला होतात तेव्हा मीच गूळ खात होतो. मी सांगणार कसं त्याला? जेव्हा मी स्वतः आचरणात आणतो तेव्हा त्याचा परिणाम ऐकणाऱ्यावर होत असतो. नुसतं सांगून होत नाही. प्रवचनसुद्धा किंवा काय प्रबोधन करतो आपल्या स्वतःच्या आचरणात असल्याशिवाय त्याचा प्रभाव होत नाही. म्हणून निर्व्यसनता असली पाहिजे. बरेच गुण सांगितलेले आहेत. उत्साहशीलता असली पाहिजे, पवित्र संगती असली पाहिजे. संगतीने चांगली माणसं बिघडतात. संगती संगदोषेन यतीच मती विभ्रमहा. यतीसुद्धा बदलून पाहतो आपण, किती उच्च पदावर पोचलेले सुद्धा खाली घसरून येत असतात. हे आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. म्हणून सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. संगती चांगली असली पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे. व्यायाम हे व्यक्तीला अत्यंत आवश्यक आहे. आजकाल कोणीच करत नाही. पूर्वी गंध काढताना व्यायाम व्हायचा हो. जुन्या काकाला माहीत असेल, झाडे काकांवर. पूर्वी सहानेवर चंदन उगाळायचे. आता इन्स्टंट पावडर, इन्स्टंट पावडर आहे आजकाल. पूर्वी चंदन घासत असताना दंडे बलदंड असायचे हो, व्यायाम व्हायचा. आता नाहीच. व्यसनाधीनता. त्यामुळे परिस्थिती अशी झाली आहे, छाती बरगड्या लुकलुकू हालती, छाती बरगड्या लुकलुकू हालती, सरडा सारखी मान. जाऊ द्या, पुढचं म्हणत नाही. ही परिस्थिती आज. शरीरच नाही, म्हणून लोकांसमोर ते बनेनच काढत नाहीत बघा. पूर्वी पुरुष मंडळी जेवायला बसताना शर्ट वगैरे काढून बसायची, उपरणं घेऊन अंगावर बसायची. आता अजिबात शर्ट काढून. त्यांना माहिती आहे आपण काय ते मोजून घेता येतील सगळे.
व्यायाम केला पाहिजे. इंद्रियाचं बळ, बुद्धीचं बळ, शरीराचं बळ आणि भक्तीमुळं प्राप्त आत्मबळ प्राप्त झालं पाहिजे. या 4 बलाची आवश्यकता आहे. प्रत्येक इंद्रिय बलवान पाहिजे. इंद्रियाचं बल असतं डोळे, कान, प्रत्येक इंद्रियामध्ये बल आहे, ते चांगलं असलं पाहिजे. बुद्धीचं बळ, बुद्धीसुद्धा सतेज असली पाहिजे. शरीराचं बळ आणि आत्मबल. आत्मबल याचाच अर्थ मनोबल सुद्धा घेऊ शकता. कारण शक्तीमुळे सगळ्या सुखाची प्राप्ती आहे. शक्ती जर नसेल तर शिवसुद्धा काही करू शकत नाही. शिवशक्त्या युक्तो यदि भवती शक्त प्रभवितुम, शिवसुद्धा शक्तीच्या साह्यानेच सगळं करतोय. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, शक्तीने पावती सौख्ये, शक्ती नसता विडंबना, शक्तीने नेटका प्राणी, वैभवे भोगिता दिसे. शक्तीनं सगळ्या सुखाची प्राप्ती होते, शक्ती नसेल तर विडंबना होते आणि शक्तीनं सगळं सौख्य मनुष्य भोगत असतो, सगळं वैभव भोगत असतो. सार संसार शक्तीने, शक्तीने शक्ती भोगिजे, शक्ततो सर्वही भोगी, शक्तिवीन दरिद्रता. ज्याच्याकडे शक्ती नाही, त्याच्याकडे बल नाही, तोच दरिद्री आहे. कारण शक्ती आणि मनाची शक्ती म्हणजे युक्ती. मनाची शक्ती म्हणजे युक्ती आहे. समर्थाने एका वाक्यात सांगितलेलं काय होतं, शक्तीने मिळती राज्ये, पण मिळवून राज्य चालवता येत नाही. लक्षात घ्या, शस्त्राच्या बलावर राज्य जिंकलं जाऊ शकत नाही, प्रेमाच्या बलावर जिंकलं जाऊ शकतं. जिंकता येणं साहजिक आहे, परंतु सांभाळणं अवघड होतं. प्रजेच्या मनामध्ये प्रेम निर्माण करून त्यांना आपलंच करणं वेगळं आहे आणि शस्त्राच्या धाकावर करणं वेगळं आहे. धाकातून करणं मनात प्रेम नसतं, प्रेमातून केलं पाहिजे. म्हणून शक्तीने राज्याची प्राप्ती जरी झाली तरी युक्ती पाहिजे. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती युक्ती जे जे ठाई, तेथे श्रीमंत नांदती. जिथे शक्ती आहे आणि जिथे युक्ती आहे तिथे श्रीमंताचं वास्तव्य असतं. म्हणून व्यायाम मंत्र घ्यावा. प्रत्येक विद्यार्थ्याला व्यायाम करायला लावायचंच आहे. बऱ्याचशे पूर्वीचा एक क्लास खेळण्याकरता असायचा, आठवड्यातून काही वार उजळणी म्हणण्याकरता असायचे पाडे. आता एकोत्री पावकी, निमकी, पाऊणकी हे सगळं इतिहासात जमा झालं. राष्ट्राचं रक्षणाला व्यायाम मंत्र घ्यावा, शक्ती जरी शरीरी मन होत कार्यकारी, शक्ती समृद्धी देण्या व्यायाम मंत्र घ्यावा, शांती मनास लाभे. जिथं शरीर शक्त आहे तिथं मनही सशक्त असतं. म्हणून शक्ती मनास लाहे, देहास सौख्य लाभे, कार्यास शक्त होण्या व्यायाम मंत्र घ्यावा. व्यायाम होत भक्ती, व्यायाम होत शक्ती, व्यायाम राष्ट्रभक्ती, व्यायाम धर्म व्हावा, व्यायाम मंत्र घ्यावा. बलोपासना नित्य केली पाहिजे. ही आत्म्याची उपासना आहे. नो एक्झरसाइज नो फूड, हा संकल्प करायचा आहे. काहीतरी व्यायाम केल्याशिवाय अन्न घ्यायचं नाही. अन्नाची आवश्यकता नाही, मी खरं सांगितलेलं आहे. जास्त अन्न खाणं मनुष्याला मारतं, कमी अन्न खाणं मनुष्य मरत नाही, उलट चांगला राहतो. बळाने सर्व प्राप्त होतं. म्हणजे कमी खाल्लं बुद्धीचं बळ वाढतं. नाना फडणीस काय बलवान होते? नाना फडणीस महाराष्ट्राचा इतिहास आहे. शर्थीनं राज्य राखलं नाना फडणीस हे अत्यंत कृश होते. परंतु जेव्हा नारायणराव पेशव्यांचा वध झाला तेव्हा कळाले की त्यांची पत्नी गर्भवती आहे. तर नाना फडणीसांनी प्रतिज्ञा केली आणि काही अंगात बल नव्हतं पण हे राज्य राखलेलं आहे. म्हणून एक अशी म्हण आहे, भले बुद्धीचे सागर नाना ऐसे नाही होणार, ज्या वीराने राज्य राखिले मनसुबीची तलवार.
बुद्धीच्या बळावर त्यांनी राज्य राखलेलं आहे आणि हे करण्याकरता व्यायामाची अत्यंत गरज आहे आणि ज्ञानाची प्राप्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे. याकरता आपल्या शास्त्रांनी अनेक उपाय सांगितलेले. संस्कार महत्त्वाचा भाग सांगितलेला आहे. प्रत्येक गोष्टी संस्कार, घरी संस्कार, शाळेत संस्कार. सकाळी उठल्या उठल्या काय करायचं, काल आपण बोललो. काय करायचं, काय करायचं असतं, हात दाखवायचा. आज कुणाकुणाला हात दाखवायचा, दाखवायचा का पाहायचा? नाही नाही, काही दोन्ही प्रकार आहेत. आपण हात पाहतो, काही लोक विचार करतात आज कुणाकुणाला हात दाखवायचा उठल्या उठल्या. हात दाखवून काही होणार नाही. हात दाखवण्याचे दोन अर्थ आहेत. एक ज्योतिषाला हात दाखवतो आपण, बरोबर ना, ज्योतिषाला हात दाखवतो, आणि एक लोकांना हात दाखवतो. ज्योतिषाला हात दाखवून तुमचं भाग्य बदलणार नाही. मी स्वतः ज्योतिषी आहे. दोन मित्र ज्योतिषाकडे गेले आणि हात दाखवले. सांगितलं अरे तुला हात फार चांगला आहे, तू फार मोठा होणार आहेस. दुसरा सांगितलं अरे रे बापरे तुझा हात फार खडतर आहे, तुला फार दुःख सहन करावं लागणार आहे. हे दोघे गेले. परिणाम काय झाला, याला चांगला हात आहे म्हणणारा हा झोपा काढत राहिला आणि ज्याला सांगितलं तुझं जीवन खडतर आहे तरी प्रयत्न केले आणि तो मोठा झाला आणि ज्याच्या हातावर धनरेषा चांगली होती तो तर हात बसून राहिला. सकाळी उठल्या उठल्या करदर्शन करायचं आहे आणि करदर्शन करताना आपल्या हातामध्ये लक्ष्मी आहे का कोणाच्या, मला पाहायचं आहे. खरंच लक्ष्मीचा फोटो आहे का, सरस्वतीचा आहे? मग कराग्रे वसते लक्ष्मी का म्हटलेलं आहे? आता शंका आली, मग खोटं आहे काय? खोटं अजिबात नाही, लक्षात घ्या. ऋषी मुनींचे प्रत्येक वाक्य शिरसावंद्य आहेत. जर त्यांच्या विचारांना ओळखता आलं ना, आपण एकही कर्म सोडणार नाही. मी प्रश्न विचारला तर मला वाटलं असेल मग लक्ष्मी नाही तर कशाला म्हणायचं, किंवा महाराज असं कसं सांगतायत, विरुद्ध सांगतायत. विरुद्ध सांगत नाही. विज्ञानाचा अभ्यास करताना मनोविज्ञान, सामाजिक विज्ञान, शारीरिक विज्ञान, कौटुंबिक विज्ञान या सगळ्यांचा विचार केला आहे. जो मनुष्य रोज आपले हात पाहतो त्याला आयुष्यात दुसऱ्याच्या हाताकडे पाहायचा प्रसंग येत नाही. भगवंतानी मला इतके सुंदर हात दिले आहेत, इतके सुदृढ हात दिले आहेत. या हाताच्या बलावर मी लक्ष्मीची प्राप्ती, सरस्वतीची प्राप्ती आणि भगवंताच्या कृपेची प्राप्ती करू शकतो. हा आत्मविश्वास वाढतो. म्हणून करदर्शन सांगितलेलं आहे. नुसते म्हणून जमणार नाही, प्रयत्न केले पाहिजेत. भगवंतानी हात दिले आहेत, प्रयत्नवाद मांडायला पाहिजे. याला म्हणतात संस्कार.